तर मित्रांनो, आजचं वातावरण बघून असं वाटतं की आज आगोट 100% लागेल, म्हणजे पावसाच सुरुवात करते असं वाटते. आणि सकाळी ऊन पडला होता आणि अचानक पूर्ण अंधार झाला बघा. पूर्ण ढग म्हणजे एकत्र आले तसे. आणि आज पाऊस 100% येईलच अशी गॅरंटी वाटते. तर बघूया, फक्त वारामध्ये नाही आला पाहिजे. वारा आला की पूर्ण ते ढग सुट्टे होतील, तर पाऊस नाही येणार. त्यांनी मेहरबानी केली म्हणून पूर्ण सीझनचा आपल्याला फायदा घ्यायला भेटला. बरेच यावर्षी आंबे खाल्ले आणि अजूनपर्यंत खातच आहोत. आता बराचसा सीझन संपला, म्हणजे बहुतेक आंबे आता संपलेत. जे लेट पिकायला लागलेत त्याच झाडांवर आंबे आहेत. हे आंब्याची साईज बघा कसली मोठी आहे. आणि आंब्याला कोण धक्का नाही लावत, कारण आंबट लागतो ना. कसले पडलेले आहेत बघा. आणि झाडावर सुद्धा बरेच आंबे आहेत अजून. मित्रांनो, आता सीझन चालू होते. एक सीझन संपला की दुसरा सीझन चालू होते. आता आंब्यांचा सीझन संपला की मच्छीचा, वल्गणीचा सीझन चालू, मुठ्यांचा सीझन चालू आहे. आता व्हिडिओ अशा गावाकडचे येतच राहतील. तर चॅनलवर जर नवीन असाल तर अशा व्हिडिओ जर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. फेवरेट आंबे खाली आलो होतो, पण आपल्या अगोदरच ते आयो फिरून मोकले, त्याच्यामुळे आपल्याला काय आंबे भेटणार नाही. आणि खरं म्हणजे आपण लेटच झालेलो आहोत, कारण सकाळी लोक फिरून गेलेली असतात. त्याच्यामुळं बघूया आता किती भेटतात ते. बरीच झाडं आहेत तिथे जागोजाग, म्हणजे कुठल्या आंब्याचा आंबा पडलाय हे पण आपल्याला समजणार नाही, एवढी झाडं आहेत तिथे. आपल्या 2-3 आंब्यांखालीच आपली पिशवी भरते, पण अजून आपला आज मुहूर्त नाही झाला बघा. म्हणजे कोण ना कोण फिरून गेलेलं आहे. एकाच झाडाखाली किती पडलेले आहेत बघा. ते एकाच झाडाखालीच आपलं काम होऊन जाईल. भाई इकडे बघा, रास पडलेत. रास फक्त गोळा करता आले पाहिजे बघा, एवढे पडलेले. एकाच झाडाखाली टोपली भरेल बघा. आंब्याचा विस्तार बघा, आणि बरेचसे आंबे लागले, त्याच्यामुळे भरपूर आंबे त्या आंब्याखाली पडलेले आहेत. तर बंडली उंबर तर बघलाच असेल तुम्ही, पण हा वेगळा उंबर आहे. ह्याला आमच्याकडे गांड्या उंबर बोलतात. त्याची फळं आपण खाऊ शकत नाही. बंडली बघा, आत्ता पण ती ताई आली, म्हणजे कोण ना कोण म्हणजे फिरताच आहे. आणि अगोदरच सकाळी लोक फिरून गेले आहेत. काही जण विकायला सुद्धा नेतात, ती तर बरीच लवकर येऊन जातात. बघूया, आपण पण फिरत राहूया, भेटतील तेवढे भेटतील. त्या अगोदर पक्ष्यांचा आवाज घ्या बघा, एकदम भारी वाटतं सकाळी. आणि हे काही पक्षी आहेत, हे ह्या सीझनलाच आपल्याकडे पाहायला भेटतात. ते स्थलांतरित पक्षी असतात. हा भोकरा आहेत, हा पण रानमेवा बघा. ह्याच सीझनला हा पिकतो, तयार होतो. मे एंडिंग ते जूनच्या सुरुवातीलाच पिकतो. तर हा पक्षी बघा, हा ग्रुपमध्येच पक्षी तुम्हाला पाहायला भेटतील. आणि नुसतं असं केकाट भरत असतात, म्हणून एक केकाटे पक्षी बोलतात त्याला. असा ब्राऊन कलरचा असतो आणि ग्रुपमध्येच असतात, 5-6 असतात. आता आपण आलोच, काहीच फेवरेट आंबे आहेत, त्याच्यातलं सिलेक्टिव्ह आंब्यांपैकी एक आंबा आहे. खायला म्हणजे खूपच गोड लागतो. पण ह्याचं पण भेटेल काही सांगता येत नाही, कारण टायमिंगच
रॉंग झालेलं आहे. एकतर सकाळी लवकर यायला पाहिजे, नाही तर मग उन्हाच्या टायमिंगला कसं कोणी येत नाही, त्याच्यामुळं आंबे भेटतात. हा एक आहे, पण त्या आंब्याचा नाही, त्याच्या बाजूचा आंबा आहे. ह्या आंब्याचा आहे तो, आणि तो आपला आहे तो हा आंबा आहे ह्या बाजूचा. तो हा पण गोड आहे, पण ह्यापेक्षा तो जास्त गोड आहे. एक आंबा खाल्ला तरी असं समाधान झाल्यासारखं वाटतं, असा आंबा आहे तो. मंडळी कारलीची रोपं बघा पिशवीमध्ये आता लावलेली आहेत. एकदा पावसाला सुरू झाला की मग ते आल्यांमध्ये जमिनीवर सोडली जातील. पाऊस यायच्या एक महिना अगोदर ही लावली जातात रोपं, म्हणजे पीक लवकर येतं आणि लवकर आल्यानंतर भाव लवकर भेटतं, म्हणून ही लवकर लावली जातात. हा समोरचा मोठा आंबा आहे तो खूप यावर्षी पिकला होता. बरेच नुसते आलो की लाली भेटायचे, पण आता संपला पूर्ण. आणि हा बाजूचा आंबा आहे, हा त्या दिवशी अचानक आलो आणि त्या आंब्याचा आंबा भेटला. म्हणजे पहिल्यांदाच खाल्ला असेल या आंब्याचा आंबा. एवढा गोड आहे की एकदम मधीसारखा गोड आहे, एवढा आंबा आहे. एक भेटला आहे बघा. बघायला एवढा ॲट्रॅक्टिव्ह नाही वाटत, पण खायला एवढा गोड लागतो ना, खूपच. म्हणजे असा मधीसारखा गोड लागतो. फक्त साल पातळ असते याची, आणि खायला खूप गोड आहे आंबा. खरं म्हणजे मंडळी मी एवढ्या आतमध्ये जालींमध्ये आंबे शोधायला शिरतच नाही, कारण वरच बरेच आंबे भेटतात. पण हा आंबाच एवढा गोड आहे, त्याच्यामुळे मला कंट्रोल नाही झाला, आतमध्ये जायलाच लागलं. तर हा आंबा तर किती लांबट आहे बघा, खायला पण तितकाच गोड आहे. ओ भाई, ऊन आला ऊन. आपला अंदाज चुकला. बोललो ना आला तर चांगलाच पाऊस येईल, म्हणजे गंगनं घोरच येतील, म्हणजे भरपूर प्रमाणात. नाहीतर जर वारा सुटला तर मग ढग फुटले की गेलाच, म्हणजे आपला अंदाज खोटा ठरला. तो पुढे गेला पाऊस. साईज बघ कसली. खरं म्हणजे मंडळी आंब्याचा साल पातळ आहे आणि खूप उंचीवर झाड गेलेलं आहे, त्याच्यामुळे आंबा पडला तर फुटूनच जातो. बघा आता आंबा चांगलाच होता, पण तो तेवढ्या वरून पडल्यानंतर फुटून जातो, आणि पिशवीत टाकला तर बाकी आंब्यांमध्ये चेमून जाईल पूर्ण तो. हाईट बघा किती हाईटला आहे तो. साईज तर कडकच आहे आणि खायला पण गोड आहे, त्याच्यामुळे बघा बरेच आंबे खाऊनच टाकले. बघ जेव्हा पक्ष्यांनी खाल्लेले आंबे असतात तेव्हा समजून जायचं की आंबा खायला खूप गोड आहे. कारण पक्षी आहेत ते सहजासहजी आंबट आंब्यांना हात लावत नाहीत, ते खूप हुशार असतात. तर बघा ह्याची तर साईज कसली आहे, कसला मोठा आहे बघा. तर मंडळी बघा फणसं खराब होऊन चाललीत. तर मंडळी हा फल बघा, ह्या फलाबद्दल आपल्याला काय माहीत नाही, त्याच्यामुळे आपण हा फल खाऊ शकत नाही. खरं तर झाडावर वेली आहेत आणि या वेलींवरच ती फळं आलेली आहेत कसली तरी. पण ज्या फलाबद्दल आपल्याला माहिती नाही ते फल कधीच खायचं नाही, कारण प्रत्येक सुंदर दिसणारी वस्तू ही चांगली नसते. म्हणजे काही फलं ही खूप विषारीसुद्धा असतात, त्याच्यामुळे ज्या फलांबद्दल माहिती नसेल त्या फलाच्या जवळ जायचंच नाही. कुंपणाच्या आतमध्ये आंबे पडलेले आहेत, पण आता कुंपण लावलेलं आहे त्याच्यामुळे आपण त्या आतमध्ये जाऊ शकत नाही. फक्त बाहेर भेटतील ते आपण घ्यायचं आणि गप निघून जायचं. मंडळी पक्षी जेव्हा पानांवर चालत असतात तेव्हा आवाज येत असतो, आणि बऱ्याच वेळेला आपल्याला भास होतो की कोणतरी माणूस आहे, आणि बघितल्यानंतर आपल्याला कोण तिथं माणूस दिसतच नाही. पण घाबरून वगैरे जायचं नाही, ते पक्षीच असतात. पक्षी बघा खूप आनंदात होते पाऊस येईल म्हणून, पण पावसाने गेम पलटून टाकली. ढग पुढे सरकले पूर्ण, आता आकाश क्लिअर झालं बघा.
साईज कडक आहे एकदम, खाल्लेलं आहे. कुठं कुठेच आहेत पण मोठे आहेत आंबे. पण बघा किती पडलेले आहेत. आणि एवढे आंबे पडलेले असले ना की लगेच गोळा नाही करायचं, पहिले टेस्ट करायचं. कारण एवढे पडलेले असले आंबट आंबा असू शकतो. भाई हे बघ, याला बोलतात ओरिजिनल राता आंबा. हो बघा कसा कलर बघा, राता आंबा. आपले आंबा आला नाही यावर्षी जास्त, खायला खूप गोड लागतो आणि एकदम कलरफुल राहता आंबा, बघितलं ना. आणि ह्या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा जवळपास बहुतेक पावसाळ्यातच पिकतो आंबा. आता मेच्या एंडिंगला पिकतो आणि पावसाळ्यामध्ये पण याचे आंबे खायला भेटतात. पण यावर्षी काही जास्त आला नाही आंबा. आंब्याची साईज तर कडक आहे, पण आंबा कुठल्या आंबाचा आहे याचा अंदाज घ्यायला मुश्किल चाललं आहे. कारण इथे आंबा असा नाहीच हा बघितलेला वाटत. जाम मोठा आंबा आहे. हा आंबा रेग्युलरवाला आहे, ह्याचा तर आंबा नाहीच आहे. आणि इथं हा बाजूचा हा राता आंबा आहे, म्हणजे कुठला नक्की आंबा आहे. तर म्हणजे रानकोंबड्या बघा किती, 5-6 रानकोंबड्या होत्या. पळाल्या बघा, त्या वर चालल्यात बघा. तर मंडळी हा रानमोहक बघा, करवंद बघा बरीच लागलेले आहेत, पण हाईटला आहेत त्याच्यामुळं. हा बघा ते केकाड भरतात ते पक्षी इथं पण दिसले बघा आपल्याला. मंडळी बघा भोकरा, आणि हा भोकर रानफल आहे. खायला थोडा चिकट चिकट लागतो, पण आयुर्वेदामध्ये याला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि बऱ्याचशा आजारांवर सुद्धा हा उपयोगी आहे फल. त्यामुळं ह्या सीझनमध्ये हा फल प्रत्येकाने खाल्लाच पाहिजे.